राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नात्यात आणखीन दृढता. राज ठाकरेंच्या कुटुंबाने मातोश्रीवरती केलं स्नेहभोजन. ठाकरे बंधूंची 3 महिन्यातली 6वी भेट. अहिल्यानगरमध्ये भाषणादरम्यान गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली. भारतात मुस्लिमांना युद्धाचं मैदान वाटतं. थॉट्स ऑफ पाकिस्तान या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत केला दावा. जैन समुदाय सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. मुंबईत लावले कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान या आशयाचे पोस्टर्स. कबूतरखान्याचा मुद्दा तापण्याची शक्यता. महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरूया. भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर अंतिम निर्णय जिल्हा पातळीवरती घेणार मुख्यमंत्र्यांची माहिती. राजकारणात नेत्यांना सर्व लोक शिव्या देतात. शिव्या ऐकणं हा आमचा धंदाच झालाय. शिव्या ऐकायच्या त्यानंच आमदार व्हावं, गुलाबराव पाटलांचं विधान. नाशकात गोळीबार प्रकरणी ताब्यात असलेल्या आरपीआयच्या प्रकाश लोंढेच्या घरी झाडाझडती. झाडाझडतीच्या वेळेला लोंढेच्या घरी सापडला भुयार. भुयार घराचा वापर नेमका कशासाठी, प्रश्न उपस्थित. बीड जिल्हा कारागृहातील जेलरकडून कैद्यांवरती धर्मांतरासाठी दबाव. जामिनावरती सुटून आलेल्या आरोपीचा गंभीर आरोप. तर संपूर्ण रॅकेट जेलर चालवत असल्याचा दावा. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये चकमक. तालिबानी सैनिकांच्या हल्ल्यात पाकचे 18 जवान ठार. पाकच्या अनेक चौक्यांवरती अफगाणिस्तानचा कब्जा. पुढची बातमी पाहूया. पुण्यामध्ये पवार काका पुतण्या पुन्हा एकत्र दिसतील. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. हे दोघं एकत्र आलेले आहेत. 163 कारखान्यांचे पदाधिकारी बैठकीला हजर आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं संचालक मंडळ बैठकीला हजर आहे. पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेतला जातोय. आपण पाहतोय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीच्या निमित्ताने पवार काका पुतण्या एकत्र दिसत आहेत. 163 कारखान्याचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. शरद पवार आणि अजित पवार देखील या बैठकीमध्ये हजर असल्याचं समजते. ही महत्त्वाची घडामोड आहे, कारण ज्या वेळेला पवार काका पुतणे एकत्र येतात त्यावेळेला राजकीय चर्चांना देखील उधाण येतच. ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधली बैठक असली तरीही मात्र यातून आता काही राजकीय चर्चांना तर्कवितर्क लावले जातात का तेही पाहावं लागणार आहे. मात्र पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं समजतंय. एकशे 163 कारखान्याचे पदाधिकारी या बैठकीला हजर आहेत. महत्त्वाची ही बैठक आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीच्या निमित्तानं पुण्यामध्ये पवार काका पुतण्या पुन्हा एकत्र दिसत आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. सुमित सोनावणे आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत. सुमित, आता आपण पाहतोय शुगर इन्स्टिट्यूटची ही महत्त्वाची बैठक आहे, मात्र त्यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसतील. काय तिथले अपडेट्स आहेत? आज शुगर इन्स्टिट्यूटमध्ये 163 कारखान्यांचे पदाधिकाऱ्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालकांची बैठक आहे. साधारण तासभरापासून ही बैठक सुरू आहे. या सगळ्यामध्ये शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीला एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळते. आपण जर गेल्या वेळेस पाहिलं तर या ठिकाणी पवार अजित पवार हे बैठकीला उपस्थित होते आणि त्यानंतर आज देखील ते प्रमुख जे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कारखाने आहेत त्याचे 163 कारखान्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जी बैठक आहे ती या ठिकाणी होती. पहिली संचालक मंडळाची बैठक होणार आहे आणि त्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी अजित पवार हे संवाद साधणार आहेत. या सगळ्यामध्ये पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा आढावा देखील या सगळ्या बैठकीमध्ये घेणार आहे. त्या निमित्ताने
काही तांत्रिक अडचणीमुळे सुमित सोनावणे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. मात्र ही घडामोड आपण पाहतोय. पूरस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये पवार काका पुतण्या एकत्र दिसत आहेत. पुढची बातमी आता पाहूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरलेली आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपाची दारं खुली करण्यात आली आहेत. भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षात घ्या, मात्र आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या. कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीमध्ये मिनी विधानसभेत यश मिळवण्यासाठी भाजपाची रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये वसई, विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये भाजपात जोरदार इन्कमिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते. ओरिजिनल राहिले तिथे. आता भारतीय जनता पक्षात जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला ना तर जरूर एक नजर टाका. तुम्ही त्या व्हिजिटर्स गॅलरीमध्ये बसला आणि असं सगळं भारतीय जनता पक्ष बघितलं की म्हणलं अरे हा तर आपल्याचकडे होता, अरे हा तर काँग्रेसमध्ये होता. भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे. राज ठाकरे मातोश्रीवरून निघालेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे हे बाहेर पडतानाची दृश्य आपण पाहतोय. मातोश्रीवरून राज ठाकरे निघालेले आहेत. जवळजवळ 2.5 ते 3 तास दोघांमध्ये मातोश्रीवर भेट झाली. स्नेहभोजनासाठी ते सहकुटुंब पोहोचले होते आणि आता ते मातोश्री इथून निघतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. नुकतेच राज ठाकरे मातोश्रीवरून निघालेले आहेत. आत्ताची ही मोठी घडामोड आपण पाहतोय. गेल्या 2.5 ते 3 तासापासून दोघांमध्ये चर्चा सुरू होती. अमित ठाकरे देखील आपल्याला दिसत आहेत. स्वतः गाडी चालवत ते इथे पोहोचलेले होते. आता ते बाहेर पडतानाची ही दृश्य. या संदर्भातले अधिक अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी विजय देसाई थेट जोडले गेलेले आहेत. विजय, सध्या राज ठाकरे बाहेर पडत आहेत, काय तिथले अपडेट? राज ठाकरे आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत ते या ठिकाणी आता बाहेर निघाले आहेत, मातोश्रीच्या बाहेर निघालेले. आणि आता नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेलं नाही, कारण राज ठाकरे असतील, त्यांच्या मातोश्री आहेत त्या होत्या, अमित ठाकरे होते, त्यांची अमित ठाकरेंची पत्नी होती आणि त्यांचे कुटुंबीय जे या ठिकाणी आले होते. आणि या ठिकाणी आता नेमकी काय चर्चा होते, आता हे दीपोत्सवाला पुन्हा राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाला येतात का उद्धव ठाकरे, हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. मनसेकडून जो शिवाजी पार्कात दीपोत्सव आयोजित केला जातो त्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलं जाणार असा चर्चा फार जोर उठू लागल्या, त्या आपण पाहतोय. त्या संदर्भातली काही अपडेट तिथल्या नेत्यांकडून, काही आतमधल्या सूत्रांकडून समजली आहे का? विजय, माझा आवाज येतोय आपल्याला? काही तांत्रिक कारणामुळे विजय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही. त्यांच्याशी नंतर संपर्क साधूयात. मात्र सध्याची घडामोड आपण पाहतोय की राज ठाकरे हे मातोश्रीवरून निघालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीहून निघालेले आहेत. 2.5 तास दोघांमध्ये चर्चा झाली. राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातून आता दोघांमध्ये काय राजकीय चर्चा झाली आहे त्या संदर्भातले काही अपडेट अद्याप मिळालेले नाही. तरी मात्र आपण पाहतोय 2.5 तास दोघांमध्ये भेट झाली, चर्चा झाली. स्नेहभोजनासाठी सहकुटुंब राज ठाकरेंचं कुटुंब मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलं होतं. त्यानंतर आता 2.5 तासानंतर राज ठाकरे मातोश्रीहून आपल्या निवासस्थानी शिवतीर्थकडे रवाना झालेले आहेत. मात्र मीडियाला आणि आता नेमकी काय चर्चा झाली हे समजू, या दोघांमध्ये काय चर्चा झाली, कुठली राजकीय चर्चा झाली आहे का ते समजू शकलेलं नाही आहे. मात्र दोघांमध्ये 2.5 तास चर्चा झाली. ही मोठी घडामोड आहे. ठाकरे बंधूंची ही 6वी भेट. गेल्या काही महिन्यांपासून, गेल्या 3 महिन्यांपासून आपण पाहतोय सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या मते देखील आता दोन्ही कुटुंबामधील कटुता जी गेल्या 2 दशकामध्ये वाढली होती ती आता बऱ्यापैकी कमी झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येऊ घातलेल्या आहेत. त्यासाठी दोन्ही बंधूंचं मनोमिलन हे दोन्ही पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरतं पाहावं लागेल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमा अंधारेजी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून 6व्यांदा ही भेट झालेली आहे. युतीच्या चर्चा आता फायनल झाल्या आहेत का? नाही, मला असं वाटतं की मागे पण आपलं हे बोलून झालेलं आहे की इथून पुढे आपल्याला या दोनही भावांना किंबहुना या दोनही नेत्यांना सतत
एका फ्रेम मध्ये बघण्याची सवय आपल्याला लावावी लागेल. आणि त्या अनुषंगाने उद्धव साहेब असतील किंवा मनसे प्रमुख असतील, हे दोघांची आता भेटीगाठी होणं फार स्वाभाविक आणि साहजिक गोष्ट आहे. राहिला प्रश्न आजच्या स्नेहभोजनाच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलेलं होतं किंवा यात नेमका काय ठरलेलं आहे, पालिका इलेक्शनच्या संबंधाने काही भूमिका आहे का. मला वाटतं या संबंधाने अधिकृत उद्घोषणा ज्या काही असतील त्या स्वतः दोनही पक्षप्रमुखांनी करणं जास्त योग्य असेल. त्यावर मी आत्ता काही भाष्य करू नये. जी, पण ही 6वी भेट आपण पाहतोय, सातत्यानं भेटीगाठी वाढत आहेत, पण ज्या वेळेला कार्यकर्त्यांसाठी किंवा वाटाघाटी जागेची होते त्यावेळेला कार्यकर्त्यांची नाराजी दोन्ही बंधू कशा प्रकारे सावरतील, काय वाटतं? नाही, आता कार्यकर्त्यांची नाराजी वगैरे असायचं काही कारण नाही. जेव्हा दोनही पक्षप्रमुखांनी हे स्पष्ट केलेलं आहे की इथून पुढे महाराष्ट्रासाठी आणि मराठी अस्मितेसाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवायला लागतील, तर त्यात काही फार मोठी गोष्ट नाही. मला वाटतं की उद्धव साहेब असतील किंवा राज साहेब असतील, दोघेही या संबंधाने. सुषमाजी, मग आता दोन्ही बंधू ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, दोघांची युती जवळजवळ नक्की समजूयात, तर मग मवियाचं भविष्य, राजकीय भविष्य कसं काय? मवियाच्या राजकीय भविष्यावर आता आपण लगेचच इतक्या घाईघाईने व्यक्त होण्याची गरज नाही. त्याही पेक्षा महत्वाचं की मला वाटतंय येणाऱ्या उद्या किंवा परवा ज्या पद्धतीने सगळे पक्ष एकत्रित येऊन निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत, त्यामध्ये मनसे प्रमुख सुद्धा आहेत आणि तिथेच कदाचित आपल्या मनसे आणि सेनेची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि महाविकास आघाडीची काय भूमिका असणार आहे, या संबंधाने बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. सो प्लीज वेट अँड वॉच. काही वेळासाठी जर आपण थांबलात तर बऱ्याच गोष्टींची उत्तर आपल्यालाही मिळतील. जी, धन्यवाद सुषमाजी, आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोललात त्यासाठी.